हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त आणि मजेतच असाल. तर आपल्या गौरीज लाईफस्टाईल या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे फर वूलनपासून डिझाईन. तर या डिझाईनसाठी मी घेतलेला आहे घरच्या पिलो कव्हरचा जुना कपडा आणि त्यावर ही डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे मी ही क्रीम कलरची वूलन घेऊन आउटलाईन करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हे ग्लूगनने असे व्यवस्थित ग्लूगन गरम करून असे व्यवस्थित ड्रॉ करून घ्या. मी ही डिझाईन ड्रॉ करण्यासाठी साध्या पेनचा वापर केलेला आहे आणि कोणत्याही पद्धतीचा मी स्केच आणलेला नाही आहे किंवा झेरॉक्स पण काढलेली नाही. मी स्वतः माझ्या हाताने डिझाईन तयार करून सुरुवातीला कागदावर ही पाकळी बनवून घेतली आणि नंतर त्याला पेनने शेप देऊन ती कट करून घेतली आणि त्यानंतर एक पाकळी ती कागदाची बनवलेली जी पाकळी आहे ती अशी ठेवून कपड्यावर ठेवून नंतर पेनने आखून घेतलं आणि नंतर हे डिझाईन तयार करत आहे. तर यासाठी तुम्ही कोणताही तुमच्या आवडीनुसार कलर वापरू शकता. मी हा माझ्या कलर कॉम्बिनेशननुसार क्रीम कलर निवडला आहे. तर या 2 पाकळ्या तयार झालेल्या आहेत आणि तिसरी पाकळी अशा पद्धतीने तयार करून मी पूर्ण पाकळ्या तयार करून घेणार आहे. या ठिकाणी आपल्या पाकळ्या बनवून तयार झालेल्या आहे आणि हे अशा प्रकारे फूल तयार झालेले आहे. तर मी हा कथ्या कलरचा म्हणजे चॉकलेटी कलरचा फर वूलन घेतलेला आहे आणि हे आतल्या बाजूने अशा पद्धतीने पूर्ण चिपकवणार आहे. आधी अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चिपकवत आहे. अशा 3 लेयर मी घेणार आहे. चॉकलेटी कलरच्या फर वूलनने यानंतर मी हा असा आंबा कलरचा फर वूलन घेतलेला आहे आणि आतल्या साईडने 3 ड्रॉ करून घेणार आहे. अशा पद्धतीने या कलरची 2 लेयर यामध्ये होऊन जातील आणि मला हा कलर छान वाटत होता त्यामुळे मी हा कलर
घेतला आहे, तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर घेऊ शकता. या पद्धतीने मी डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि बाहेरचं हे कापड असे कट करून घेत आहे. तर खूपच छान अशी डिझाईन तयार झालेली आहे. कलर कॉम्बिनेशन ही खूप सुंदर दिसत आहे. आणि तुम्हाला कसं काय वाटतंय ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या भागामध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.